हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. तर आता दादासाहेब जे आहे ते आबांना म्हणत असतात की खरं तर जयसिंगा, तुझी हीच लायकी आहे आणि तुला अगदी हे शोभून दिसतंय बरं का, वॉचमॅनचं काम आणि वॉचमॅनचा ड्रेस, त्यामुळे तू आता हेच काम करायचंस. तर त्यावेळी आता दादासाहेब जे आहेत आबांची इथे बेइज्जती करतात आणि हे मालतीला अजिबात सहन होत नाही. मालतीला प्रचंड राग आलेला असतो आणि तो राग आता मालती या सगळ्यांवरती काढते. मालती बोलते की तुम्हाला लाजा वाटत नाही आहे का? जरासुद्धा लाजा वाटत नाही? तुमच्यासाठी या माणसाने किती काय काय नाही केलं आणि आज त्यांच्याचबरोबर तुम्ही असं वागताय? जरा तरी लाज बाळगवा. तर त्यावेळी असं बोलल्यानंतर लगेचच रत्ना भडकते आणि बोलते की तू काय शिकवते आम्हाला लाज बाळगायला? तू काय केलंस मालती? तू तुझ्या थोरल्या जावेला कामाला लावलंस, तिचा नेहमी तिरस्कार केला, तिचा नेहमी अपमान केला आणि आता काय सांगतेस तू? तर त्यावेळी आता ही जी रत्ना आहे ती पुढे येते आणि बोलू लागते, हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे झालं आहे. फक्त तुझ्या कर्माची शिक्षा आज तुझ्या या कुटुंबाला मिळते आहे, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या मुलाला आणि तुझ्या सुनेला. फक्त तुझ्या कर्माची शिक्षा. कारण तू जे काही आमच्याबरोबर वागलीस ना, माझ्याबरोबर, माझ्या मुलांबरोबर तू जो काही दुजाभाव केला आहे ना, त्याचाच हे जे काही फळ आहे ते तुम्हाला मिळते. तर रत्ना जाम भडकते आणि दादासाहेब रत्नाकडे पाहतच राहतात. त्यावेळी रत्ना उठते आणि मालतीचं तोंड इथे बंद करते आणि बोलते की मला सांग मालती, तू मला कधी कुठलं निर्णय घेऊ दिला? तू मला बोलू दिलंस? मला सांग ना. तुम्हाला एका झाडूची, केरसुनीची इज्जत देखील या घरात दिलेली नाही आहे. तर त्यावेळी रत्नाने सगळा काही राग आता इथे मालतीवर काढलेला असतो. खरं तर मालतीने रत्नाबरोबर भेदभाव केलाच होता आणि आता तोच भेदभाव इथे रत्नाने सगळं काही बोलून दाखवलेला आहे. मालती हे सगळं पाहत असते आणि बोलते की आम्ही तुमच्याबरोबर असं वागलो. तर आता त्यावेळी रत्ना बोलते की आठव मालती, तू काय काय नाही वागलीस माझ्याबरोबर. मी तुझी थोरली जाव असूनसुद्धा तू माझ्याशी असं वागलीस? तुला लाज नाही वाटली? मी फक्त आबांची बायको म्हणून गप्प बसायचे आणि तू नेहमीच त्याचा गैरफायदा घेतलास. मी फक्त आबांच्या तोंडाकडे पाहिजे म्हणून मी तू सांगितलेली वाटतील ते कामं केली, पडेल ते कामं केली आणि मी कधीही त्याला कमी लेखलं नाही. मी नेहमी आनंद मानूनच ते सगळं केलं. पण आज बघ, आज तुझ्यावर तीच वेळ आली आहे. देव सगळ्यांकडे पाहतो आणि आज ती वेळ तुमच्यावर आली आहे आणि फक्त तुझ्याच चुकीमुळे. मालती कशा प्रकारे इथे या रत्नाचा अपमान करायची हे सगळं मालतीला आठवू लागतं आणि मालती त्यावेळी गप्प बसते. तर त्यानंतर मालतीने कधीही रत्नाला बोलायला सुद्धा दिलं नाही आणि ज्यावेळी विक्रांतचं सत्य कळालं होतं, ज्यावेळी त्याने बुवांना किडनॅप करून ठेवलं होतं, त्यावेळी तर अगदी अक्षरशः सगळ्या गावांसमोर मालतीने रत्नाचा अपमान केला होता. ते सगळं सुद्धा तिला आठवतं आणि ते सगळं ते बोलून दाखवते. तर मालती आता गप्पच बसते. मालतीला तिच्या चुकांची जाणीव झाली आहे असं तर या व्हिडिओमध्ये वाटतंय. तर त्यानंतर इथे दादासाहेब आणि उर्मिला रत्नाला असं मालतीला बोललेलं पाहून त्यांना दोघांना खूप भारी वाटतं की आता फायनली आई देखील बोलल्या असं उर्मिलाला झालेलं असतं. रत्नाने सगळा भडास आता इथे काढलेला असतो आणि आबांना कळतंय त्यांची तळमळ, कारण आबांनी पाहिलेलं आहे की मालतीने खरंच त्यांचा छळ तर केलाच होता. तर त्यानंतर आता इथे रत्नाईला फक्त आबांसाठी वाईट वाटत होतं, कारण आबा खरंच खूप चांगले आहे आणि रत्नाईने त्यांना जवळून ओळखलं होतं. म्हणूनच रत्नाई त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं काही करत होत्या. आबांना वाईट वाटेल मी जर काही बोलले तर, त्याचमुळे त्या गप्प बसून सगळं काही काम करत होत्या. तर त्यानंतर रत्ना जी आहे ती बोलते की मालती, आठव ग, तू काय वागलीस आमच्याशी आणि आज तेच फळ तुला मिळणार आहे. मालती फक्त रत्नाला बोलते की बस करा, हे असं सगळं मी नाही वागले तुमच्याशी. तर त्यानंतर आता इकडे विक्रांत आणि उर्मिला, दादासाहेब, अजित सगळेजण आईचं बोलणं ऐकत असतात. त्या सगळ्यांना वाटतं की आत्ता कुठेतरी आपली आई म्हणून वाटते, कारण आपली आई नेहमीच गप्प बसणारी अशीच पाहिली होती. पण आज यांना उत्तर देणारी आणि देताना पाहून यांना आनंद होतो. त्यांची आईसुद्धा खूप काही बोलू शकते आज त्यांना कळालं. तर त्यानंतर राणीलाही वाईट वाटतं की रत्नाई एवढं सगळं बोलत आहेत.
तर त्यानंतर राणीमध्ये बोलायला जाते आणि ही रत्नाई बोलते की ए पोरी, मी तुझी कोणीही नाही आहे, त्यामुळे मला असं काही म्हणायचं नाही आणि माझ्यामध्ये बोलायचा प्रयत्न करायचा नाही, मला ते आवडणार नाही. रत्नाई इथे मालकीन होण्याचा गर्व दाखवते आणि इकडे विक्रांत हे सगळं पाहून हसत असतो. आणि त्यानंतर इथे इंद्राला देखील हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. तर आता इंद्रासुद्धा हे सगळं ऐकत असतो. तर आता दादासाहेब बोलतात की चला आता खूप झालं बोलणं, खूप उशीर झालाय, या सगळ्यात खूप टाइमपास झालाय, आता ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कामाला लागावं. तर त्यावेळी आता इथे आबांना खूप वाईट वाटत असेल हे पाहूनच राणी जी आहे ती आबांच्या समोर येते आणि बोलते की आबा, लोकांचे कसेही विचार असले तरी तुमचे विचार नक्कीच माझ्यासाठी श्रेष्ठ आहेत आणि आबा, तुम्ही या कामाला कमी लेखलं नाही आणि त्याचमुळे आज माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप मोठा अभिमान आहे. मला अभिमान वाटतो की मी तुमची सून आहे आबा, कारण लोकांचे विचार कसेही असले तरी माझ्या आबांचे विचार खूप चांगले आहेत. तर आता राणी एवढं सगळं बोलत असते आणि आबांचं कौतुक करत असते आणि त्या सगळ्यांना तोंडावरती नाव ठेवत असते. तर आता राणीने विक्रांतला, दादासाहेबांना, उर्मिलाला आणि रत्नाईला, अजितला नाव ठेवल्यामुळे विक्रांतला राग येतो. विक्रांत बोलतो की बस झालं, खूप झालं, आता खूप ऐकून घेतला तुमचा ड्रामा, आता लगेचच कामाला लागा, मला उशीर केलेला चालणार नाही. तर असं म्हटल्यानंतर आता इथे राणी आणि इंद्रा दोघेही जण आबांच्या जवळ येतात आणि दोघेही जण आबांच्या पाया पडतात, आबांचा आशीर्वाद घेतात. आबा त्या दोघांना ऑल द बेस्ट म्हणतात आणि त्यानंतर आबा देखील इथून त्यांना आशीर्वाद देऊन निघून जातात. आबा गेल्यानंतर आता विक्रांत बोलतो की आता तुझ्यासाठी काम, असं म्हणत विक्रांत बोलतो की थांब एकच मिनिट. विक्रांत असं बोलतो आणि लगेचच आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर तो बॉक्स घेऊन येतो. तो बॉक्स असतो शूजचा. तो बॉक्स आणल्यानंतर विक्रांत जो आहे तो बोलतो की आता हे काम तुझं. त्या बॉक्समधले सगळे शूज तो खाली टाकून देतो आणि त्यावेळी इंद्राची नजर जाते त्या शूजवरती आणि इंद्राचं लक्षात येतं की आता विक्रांत त्याला हे शूज पॉलिश करायचं काम देणार. मालतीला इथेही धक्का बसतो, कारण यांना सगळ्यांनी प्लॅनिंग केलेली असते आणि यांचा अपमान कसा होईल हे यांनी चांगल्याच प्रकारे बघितलेलं असतं. इथे इंद्राला खूप राग आलेला असतो, त्याच्या तर मोठी आवडतात. तर त्यावेळी राणी लगेचच त्याचा हात पकडते आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. तर त्यावेळी इंद्रा देखील स्वतःचा राग आवरतो आणि गप्प उभा राहतो. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की मला वेळेत काम झालेलं आवडतं, मला उशीर झालेला आवडत नाही, आता हे उचलायचं आणि पॉलिश करायला घ्यायचं. तर आता इंद्रा जो आहे तो लगेचच त्या बॉक्समध्ये सगळे शूज भरतो आणि ते शूज घेऊन बाहेर येतो. इकडे आता आबा गेटपर्यंत आलेले असतात. गेटपर्यंत आलेले असताना आबा खूप दुःखात दिसत असतात. आबांवर पहिल्यांदाच अशी वेळ आली होती की त्यांना एवढं सगळं काही सहन करावं लागतंय आणि तेही स्वतःच्याच घरी. तर त्यानंतर इकडे इंद्राने आता विक्रांतचे सगळे शूज बाहेर आणले आहे आणि त्या शूजला पॉलिश करत तो बसलेला आहे. इंद्रा देखील खूप नाराज असतो, पण काय करणार, आता त्यांच्याकडे काही ऑप्शन नसतात. कसं बसं ते घरात तर आले आहेत, आता इथून पुढं त्यांची प्लॅनिंग सुरू होईल. इकडे राणी देखील आता किचनमध्ये आली आहे. ती किचनची अवस्था पाहते की सगळं काही अस्तव्यस्त असतं. राणी आल्यालाच लगेचच किचन आवरायला घेते, सगळं काही वोटा वगैरे साफ करायला घेते आणि त्यानंतर आता इकडे ही मालतीला दिलेलं असतं लादी पुसायचं, साफसफाईचं, झाडूचं काम. तर तिने देखील आता ते मनावर घेतलं आहे आणि ती देखील सगळ्यांसोबत ते काम करायला तयार झालेली आहे. इकडे ही जी उर्मिला आहे ती रूममध्ये आलेली आहे आणि त्याचनंतर इकडे ती विक्रांतला म्हणत असते की विक्रांत, आज मी खूप खुश आहे, असं म्हणत ती गोल गोल वेढे मारत असते. आनंदाच्या भरात ती एकदम नाचूच लागते. तर विक्रांत तिला अशा आनंदात पाहतो आणि बोलतो की झालं ना आता तुझ्या मनासारखं. तर आता उर्मिला बोलतं की हो विक्रांत, आत्ता खरं मला असं वाटतं की मी आता या घराची मालकीण झाली आहे आणि विक्रांत, आता मी या राणीला असं कामाला लावणार आहे ना आणि तिच्याकडून इतकं काम करून घेणार आहे ना की सांगूच नको. तर त्यावेळी आता विक्रांत बोलतो की लवकरच आता मी या सगळ्यांना एक चांगलं सरप्राईज देणार आहे. तर त्यावेळी उर्मिला बोलते की काय. तर त्यावेळी तो सांगू लागतो की आता लवकरच फॅक्टरीसुद्धा या सगळ्यांच्या हातातून निघून जाणार आहे. तर त्यावेळी उर्मिला बोलते की हे बघ विक्रांत, तू आत्ताच त्या फॅक्टरीचा MD झाला आहेस, तू आणखीन काही दिवस तिथे सगळं काही
काम कर, इतक्या लवकरच सोन्याची जी काही मुर्गी आहे ती इतक्या लवकरच विकून टाकू नकोस. तर त्यावेळी आता इथे विक्रांत म्हणत असतो की नाही उर्मिला, तू मला शहाणपणा शिकू नकोस. मला जे करायचे ते मी करणार आणि तेही अगदी डोक्याने. तू मला सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. तर आता इकडे मालती जी आहे ती साफसफाई करत असते. ती सगळी काही लादी पुसत असते आणि इकडे राणी विक्रांतसाठी टिफिन बनवत असते. तिने भाजी बनवली, आता ती पोळ्या देखील बनवायला घेते. आणि त्यावेळी आता तिथे इंद्रा येतो. इंद्रा आल्यानंतर राणीला बोलतो की राणी, विक्रांतचा टिफिन दे. तर त्यावेळी राणी बोलते की हो सर, तोच बनवते, झालाच आहे, मी पॅक करते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी, मला आबांची आणि आईची अशी अवस्था पाहवत नाही आहे गं. मी आलो तेव्हा आई फरशी पुसत होते आणि तिला मी आधी असं कधीच काम करताना पाहिलं नाही. तर राणी बोलते की सर, आता या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल. आपल्याला काही दिवस तरी असं करावंच लागेल. तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो त्या विक्रांतचा आणि त्या बाकीच्या सगळ्यांचा राग स्वतःच्या हातावर काढतो आणि जोरात मूठ किचनवरती आवडतो आणि बोलतो की मी एवढा हेल्पलेस झालो आहे ना, मला काहीच सुचत नाही आणि मला काहीच करताही येत नाही. तर त्यावेळी राणी बोलते की सर, तुम्ही काळजी करू नका आणि असा स्वतःला त्रास करून घेऊ नका. आपण सगळे सोबत आहोत ना, एक दिवस नक्कीच काहीतरी चांगलं होईल आणि त्यासाठीच आपण हे सगळं करायला इथे आलो आहेत ना, त्यामुळे आता हार मानायची नाही. तर आता इंद्रा बोलतो की ठीक आहे राणी. राणी आणि इंद्रा बोलत असतानाच तिथे रत्ना येते आणि रत्ना आल्यानंतर बोलते की तू काय करतोयस इथे? तुला विक्रांत डब्बा आणण्यासाठी पाठवलंय ना, मग इथे येऊन गप्पा मारत उभा राहिलास? चल आवर, पटकन डबा घे आणि निघ, विक्रांत वाट पाहतोय. असं बोलून आता इथे हा जो इंद्रा आहे तो बोलतो की काकी, मी डब्बाच घ्यायला आलो होतो. पण काकी बोलल्यानंतर ही जी रत्ना आहे ती बोलते की हे बघ, मी काय तुझी कोणी काकी वगैरे नाही हां. एकतर मला बाईसाहेब म्हणायचं, नाहीतर मला मॅडम म्हणायचं. असं म्हणत आता इंद्रा मान हलवतो आणि तिथून डब्बा घेऊन निघून जातो. तर त्यावेळी रत्ना बोलते की आणि तू तू काय गं त्याच्याशी गप्पा मारत उभी राहिली? एवढं काम पडलंय, सगळं आवरून घे पटकन आणि मला सगळं काही नीटनेटकं पाहिजे. असं म्हणत आता रत्ना जी आहे ती तिथून निघून जाते. इकडे हा विक्रांत बाहेर असतो आणि ऑफिसला जाण्यासाठी तो थांबलेला असतो. तर त्यावेळी इंद्रा त्याचा टिफिन घेऊन पाठीमागून येतो आणि हा विक्रांत फोनवरती बोलत असतो. त्यावेळी तो बोलतो की माझ्याकडे काय देतोय, आतमध्ये ठेव ना. तर लगेचच तो टिफिन आतमध्ये ठेवायला सांगतो. इंद्रा तो टिफिन आतमध्ये ठेवतो. इंद्रा पुन्हा त्याच्यापाशी येऊन थांबतो आणि त्यावेळी विक्रांत बोलतो की इथे काय माझं तोंड पाहतोयस, जा आणि गाडी साफ कर. तर आता विक्रांत जो आहे तो सारख्या ऑर्डर सोडत असतो. इंद्रा लगेचच आतमधून एक फडकं घेतो आणि त्या फडक्याने तिथे गाडी पुसू लागतो. तर तो हळूहळू गाडी पुसत असतो आणि विक्रांत त्याच्याकडे लक्ष देतो. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की असं काय करतोय, आवर पटकन, मला उशीर झालेला चालत नाही, पूस पटकन गाडी. असं म्हणत त्याच्याकडनं पटकन गाडी पुसून घेतो आणि तो मात्र इथे त्या फॅक्टरीची डीलरसोबत बोलत असतो. तर त्यानंतर त्याची गाडीही पुसून होती आणि इंद्रा पुन्हा त्याच्यापाशी येऊन थांबतो. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की आता काय करायचं, चल आता फॅक्टरीला जायचं आहे. असं म्हणत तो बोलतो की गाडीचा दरवाजा उघड, कारण त्याला बसायचं असतं ना. तर त्या विक्रांत गाडीमध्ये जाऊन बसतो. इंद्राने त्याच्यासाठी दार उघडलेलं असतं आणि तो बसल्यानंतर गाडीचं दार देखील त्यालाच लावायला सांगतो आणि बोलतो की आता तुला काय करायचं आहे, आता तुला ड्रायव्हर बनायचं आहे, चल गाडी चालव, तुला ड्रायव्हिंग खूप आवडते ना. असं म्हणत आता तो इंद्राला त्याचा स्वतःचा ड्रायव्हर बनवतो. इंद्रा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी स्टार्ट करतो. तर त्यावेळी गाडी स्टार्ट केल्यानंतर विक्रांतला आठवतंय की समोर वॉचमन आहे. त्याचं लक्ष आबांकडे जातं. आबा लगेचच गेट उघडतात, कारण माहीत आहे त्यांना की आता गाडी बाहेर जाणार आहे. आबा गेट उघडतात आणि इथे विक्रांत बोलतो की थांब, गाडी थांबव. तर आता विक्रांत आबांकडे पाहतो आणि बोलतो की आता वॉचमनला एक काम करायचं आहे. वॉचमनला ज्यावेळी मालक येता जाताना दिसतो त्यावेळी वॉचमनला सॅल्यूट करायचं आहे मालकाला, आणि समजलं. तर त्यावेळी वॉचमन बोलतो की चला आता मला एकदा सॅल्यूट करून दाखवा. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहेत ते लवकर सॅल्यूट करत नाहीत. म्हणूनच इथे विक्रांत बोलतो की सांग त्यांना सॅल्यूट करायला. तर आता इंद्राला सांगत असतो, पण इंद्रा मात्र काहीही बोलत नाही. इंद्राला खूप वाईट वाटत असतं, कारण हा विक्रांत अति करत असतो. तर त्यावेळी आता असं दाखवलं इथे इंद्रा रागाने गाडीतून बाहेर आलाय, विक्रांतला बाहेर काढलंय
आणि त्याला मारायचा त्याने प्रयत्न देखील केला आहे आणि त्याला धमकी देखील दिलेली आहे. पण तेवढ्यातच आता इथे इंद्रा भानावर आलेला आहे आणि तो फक्त त्याच्या मनातला एक विचार होता. त्याच्या मनात असं झालेलं असतं की याच्यासोबत काय करू आणि काय नाही, कारण तो आबांना त्रास देतोय म्हणून त्याला राहवत नाही. तर त्यानंतर आता इथे विक्रांत चिटकी वाजवल्यावर इंद्रा भानावर आलेला आहे आणि त्याच्या लक्षात आले की तो त्याच्याच विचारत आहे. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की तुला ऐकायला येते का, त्यांना सॅल्यूट करायला सांग, तोपर्यंत मी गाडी पुढे जाऊ देणार नाही. तर आता इथे आबा लगेचच विक्रांतला सॅल्यूट करतात आणि त्यावेळी विक्रांत खूप हसतो आणि बोलतो की अरे वा, आता ना मला आणखीन एकदा करून दाखवा. तर आबा पुन्हा सॅल्यूट करतात. पुन्हा विक्रांत त्यांची मज्जा घेतो आणि बोलतो की आणखीन पुन्हा करा. असं 3 वेळा त्यांना सॅल्यूट करायला सांगतो आणि अपमानित करतो. तर त्यावेळी इंद्राला खूप राग येतो, तरी देखील इंद्रा जो आहे तो शांत असतो. तर आता पुढील भागात विक्रांत आबांना म्हणतो की आता तुमची जी काही दोरी आहे ना ती माझ्या हातात आहे आणि ती कशी फिरवायची आणि कधी बंद करायची ते मीच पाहणार. मी बोललो की करा तर करायचं. तर लगेचच विक्रांत पुन्हा एकदा सॅल्यूट करायला सांगतो आणि पुन्हा आबा सॅल्यूट करतात. तर पुढील भागात इकडे राणी आणि इंद्रा बोलत असतात. राणी बोलते की उद्या आपल्याला सुट्टी असणार आहे कारण सगळेजण फॅक्टरीमध्ये जाणार आहेत, उद्या रामनवमी आहे ना. असं बोलल्यानंतर उद्याचा नक्कीच राणीचा काहीतरी प्लॅन असणार आहे. प्रेक्षकांनो, उद्याचा भाग नक्की पहा, कारण राणी उद्या नक्की काहीतरी करणार आहे आणि इकडे उर्मिला सगळ्यांना फॅक्टरीमध्ये घेऊन जाणार आहे. विक्रांतने उद्याच फॅक्टरी विकायचं ठरवलं आहे आणि विक्रांतला सगळ्यांसमोर ती डील करायची आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.